आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल MH48. हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून नवीन व्हिडिओ मिळवा. नमस्कार, मी अनय जोगळेकर आणि आज आपण चर्चा करणार आहोत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उच्च शिक्षित भारतीयांना दिलेल्या दणक्याची. खऱ्याला दणका म्हणावं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण आजकाल मराठी चॅनलवर असा ट्रेंड निर्माण झालाय की कुठलीही छोटी मोठी गोष्ट घडली तरी कोणीतरी कोणाला दणका दिलेला असतो. पण विषय असा आहे की 22 जून 2020 रोजी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली, प्रोक्लेमेशन 10,014, आणि या घोषणापत्रात त्यांनी जाहीर केलं की अमेरिकेत कोविड-19च्या संकटामुळे खूप मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी निर्माण झालेली आहे. जरी मे महिन्यात बेरोजगारीचा दर कमी झाला असला तरी अनेक अमेरिकन लोकांचे रोजगार गेलेले आहेत आणि या परिस्थितीत आम्ही इतर देशातून येणाऱ्या इमिग्रंट्सना, अमेरिकेत येणाऱ्या नोकरीसाठी रोजगारासाठी येणाऱ्या लोकांना आम्ही व्हिसा देऊ शकत नाही. आणि त्यासाठी त्यांनी 31 डिसेंबर 2020 पर्यंत जे लोक अमेरिकेमध्ये H1B, L1 आणि अन्य व्हिसा कॅटेगरीवर कामासाठी येणार होते त्यांच्या येण्यावर स्थगिती घोषित केली. ट्रम्प सरकार हे स्थगिती सरकार म्हणून ओळखलं जातंय की काय, अशी चर्चा त्यामुळे सुरुवात झाली. या स्थगितीचा भारतावर खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार आहे, कारण जे व्हिसा दिले जातात उच्च शिक्षित कर्मचाऱ्यांसाठी त्यामध्ये जवळजवळ 70% व्हिसा भारतीय लोकांना मिळतात. अनेक मध्यमवर्गीय मराठी घरातील लोक H1B व्हिसावर अमेरिकेत जातात आणि त्यामुळे हा प्रश्न सर्वांसाठी जिव्हाळ्याचा आहे. जसा तो घरगुती पातळीवर जिव्हाळ्याचा आहे तसाच तो देशाच्या पातळीवरही जिव्हाळ्याचा आहे, कारण आपला खूप मोठा एक्सपोर्ट अमेरिकेला हा IT सेक्टर मधला आहे आणि त्यांच्या या कंपन्यांवर कशा प्रकारे परिणाम होणार आहे या निर्णयाचा अमेरिकेतल्या टेक्नॉलॉजी कंपन्या, गुगल असेल, मायक्रोसॉफ्ट असेल, ऍपल असेल, त्यांच्यावर कसा परिणाम होणार आहे आणि अमेरिकेचं निवडणुकीचं राजकारण, त्याच्यात लोक अमेरिकेचे लोक याच्याकडे कशा पद्धतीने बघतील आणि भारत अमेरिका संबंधांवर काय परिणाम होईल ही चर्चा आपण करणार आहोत कॅलिफोर्नियातील कुपरटिनो बेस्ड प्रशांत मेंढकी यांच्याशी. प्रशांत टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये गेली अनेक वर्ष काम करतात, टेक्नॉलॉजी तसेच व्यवस्थापन क्षेत्रात, आणि ते अमेरिकेत आहेत आणि ते या सगळ्या वेगवेगळ्या व्हिसा कॅटेगरी आणि त्याचे परिणाम या सगळ्याबद्दल आपल्याशी चर्चा करणार आहेत. नमस्कार प्रशांत, MH48 वर आपलं स्वागत आहे. नमस्कार. एक अमेरिकेला गेलास, एक थोडीशी तुझ्याविषयी सांग आणि MH48 चे आपण दर्शकही आहात आणि त्याच्यात आता पार्टिसिपेटही करत आहात, त्याबद्दल तुला कसं वाटतं तेही सांग. नक्की. मी अमेरिकेत पहिल्यांदा कामानिमित्त प्रवास केला 2004 पासून. नंतर बऱ्याचदा येत जात राहिलो, बऱ्याचदा इकडे काही काळ मूव्ह झालो आणि मग परत एकदा भारतामध्ये परत व्हिजिट देऊन साधारणतः एक 7 वर्षापूर्वी परत इथे स्थायिक व्हायचं या उद्देशाने अमेरिकेमध्ये आलो. MH48 मी अत्यंत एक चांगला दर्शक म्हणता येईल. सुरू झाल्यापासून मी फॉलो करतो. पहिल्यांदा तुमचं सगळ्यांचं अभिनंदन MH48 सुरू केल्याबद्दल. मराठीच्या याच्यामध्ये सगळे राजकीय, सामाजिक आणि जर मी हे बघितलं विदेश नीतीच्या बाबतीमध्ये, तर या सगळ्या मतांच्या बाबतीमध्ये एकूण जर मीडियाचा जर मी गोंधळ बघितला तर त्याच्यामध्ये अशा चॅनलची एक आवश्यकता होती. तर मला वाटतं MH48 सारखं चॅनल हे नक्की त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करू शकेल. आणि त्यानिमित्ताने म्हणून असे विषय घ्यायचा आपला प्रयत्न आहे की जे आता हा H1 व्हिसाचा विषय आज आपण घेणार आहोत की जो टीव्ही चॅनलवर घ्यायला फार, कारण त्यांचं TRPचं गणित आणि एकूण दर्शक यामुळे त्यांना जमत नाही, पण लोकांना उत्सुकता असते आणि त्यामुळे आपण याच्यावर चर्चा करणार आहोत. तर तू स्वतः गेलास तेव्हा H1B व्हिसा घेऊन अमेरिकेला गेला होतास का, आणि तेव्हापासून ते आतापर्यंत व्हिसा बाबतीत तुझा प्रवास कसा झाला ते सांग. माझा स्वतःचा प्रवास तसा फारसा खडतर झाला नाही. मी इथे एका सप्लाय चेन कन्सल्टिंग कंपनीमध्ये आहे आणि मी L1 व्हिसावरती ट्रान्सफर झालो. आपण त्या विषयात बोलू, वेगळे व्हिसा कुठले असतात. पण L1 या व्हिसाच्या प्रवासामुळे माझा स्वतःचा प्रवास तसा फारसा खडतर झाला नाही. पण जर आपण ती व्हिसा सिस्टीम नीट समजून घ्यायचा प्रयत्न केला तर असं आहे की वेगवेगळ्या प्रकारचे व्हिसा घेऊन लोक
अमेरिकेत येतात, जगभरातून येतात. कुशल कामगार असतील, अकुशल कामगार असतील, वेगवेगळ्या प्रकारचे सीझनल एम्प्लॉयमेंट असतील, तर वेगवेगळ्या प्रकारची लोक इथे येतात. साधारणतः प्रवास हा एका कुशल कामगाराकडून ते नॉन इमिग्रंट आपण ज्याला म्हणतो की खूप काही काळाकरता इथे आल्यानंतर नंतर पूर्ण इथेच राहायच्या उद्देशाने ग्रीन कार्ड लोक अप्लाय करणार आणि मग त्यातून नागरिकत्वाकडे असा साधारणतः प्रत्येक व्हिसा होल्डरचा एक जो आपल्याला प्रवास म्हणता येईल तो असतो. माझा किती वर्षाचा स्वतःचा असतो प्रवास प्रवास? माझा स्वतःचा प्रवास हा L1 कडून ग्रीन कार्ड कडे झाल्यामुळे मला त्याचा फारसा काय म्हणता येईल त्याला अडचण आली नाही, पण H1 चा प्रवास हा बऱ्यापैकी खडतर असतो. पण साधारणतः किती वर्षांचा प्रवास असतो H1 चा आणि L1 चा अमेरिकन नागरिकत्वाकडचा जो प्रवास असतो तो? हा प्रवास वेगवेगळ्या व्हिसा कॅटेगरीनुसार बदलतो आणि त्यातही तुमचा एम्प्लॉयर कोण आहे, तुम्ही कुठल्या कामाकरता इथे आला, तुम्ही इथे येऊन काय करता आहात, याच्यावरती तुमच्या या प्रवासाची पूर्ण टाइमलाईन ठरते. म्हणजे काय असं म्हणता येईल की काही जणांना 6 महिने ते 1 वर्षात हा ग्रीन कार्ड मिळू शकतो, तर काही जणांना 10 ते 15 वर्षही लागू शकतात. आणि हा जो प्रवास असतो हा बऱ्याच लोकांकरता अत्यंत त्रासदायक प्रवास असतो. कारण जेव्हा तुम्ही हे सगळं करत असता तेव्हा तुम्हाला तुमच्यावरती अवलंबून असणारे जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्याशी रिलेटेड वर्क रिलेटेड प्रॉब्लेम किंवा तुम्हाला इथे जे स्थावर काही मालमत्ता घ्यायची असेल तर त्याच्यासाठीचे असे वेगवेगळे प्रॉब्लेम्स प्रत्येक स्टेजला प्रत्येक व्हिसानुसार येतात. H1 हा भारतीयांसाठी त्यातल्या त्यात मुख्य व्हिसा आहे. म्हणजे जे भारतीय येतात त्यातले साधारणतः एक 80 ते 85,000 व्हिसाज अमेरिका दरवर्षी देतं. त्यातले 70% व्हिसाज हे भारतीयांनी घेतलेले असतात. त्यामुळे असं म्हणता येईल की H1 इज द मेन थिंग, मेन रोड फॉर इंडियन इमिग्रंट्स टू कम टू US. पण मग का म्हणजे H1 व्हिसाची गरज का पडली अमेरिकेला? की ते एक चीप लेबर म्हणून आहे का अमेरिकेत स्किल गॅप आहे म्हणून आहे आणि का कंपन्या H1B व्हिसा प्रेफर करतात? तर या सगळ्या H1 प्रकाराची सुरुवात जर आपण खरं बघितलं तर 1952 पासून झाली, म्हणजे हेनरी ट्रुमनच्या काळामध्ये. तेव्हाही याचा उद्देश होता ते म्हणजे स्किल लेबर इमिग्रंट्स बाहेरून अमेरिकेत आणून इथला स्किल गॅप कसा भरता येईल. आणि H1B ची जर सुरुवात बघितली की जी स्पेसिफिक टू दिस कॉन्टेक्स्ट ही साधारणतः 90च्या काळात झाली, जेव्हा सगळी आपण ज्याला म्हणता येईल संगणक युग सुरू झालं. संगणक युगाच्या याच्यामध्ये जेव्हा अमेरिकेला मेजॉरिटी प्रॉब्लेम स्किल गॅप यायला लागला की इथे येणारे प्रोग्रामर्स, इथे नसणारे कुशल तंत्रज्ञान जेव्हा अवेलेबल नव्हते, तेव्हा त्यांनी मोठ्या प्रमाणावरती हे व्हिसाज जगासाठी ओपन केले. आणि त्याच वेळेस साधारणतः आपल्याकडे सर्व्हिसेस इंडस्ट्री, ज्याला आपण कम्प्युटर इंडस्ट्री, सॉफ्टवेअर सर्व्हिसेस इंडस्ट्री म्हणतो, ती सुरू झाल्यामुळे मग तो ओढा सगळा तिकडून भारतीय जे कम्प्युटर नव्याने शिकले होते, ज्यांना मॅथ्स मध्ये सगळ्यात जास्त गती होती किंवा इंजिनिअरिंग चे जे आपल्याकडे ग्रॅज्युएट्स होते, त्या सगळ्यांचा ओढा नॅचरली अमेरिकेत H1 वरती इकडे आला. पण मग म्हणजे आता जे डोनाल्ड ट्रम्प यांनी जो प्रोक्लेमेशन केलंय किंवा ऑर्डर नंबर 10,014 यानुसार त्यांनी 31 डिसेंबर पर्यंत ज्या ज्या कॅटेगरीजच्या व्हिसांवर एक स्थगिती दिली आहे, त्या अशा कुठल्या कॅटेगरी आहेत? म्हणजे H1B हा त्यातला IT क्षेत्रातल्या लोकांसाठी जास्त प्रेफर्ड व्हिसा आहे, पण याच्याशिवाय जसं तुम्ही म्हटलं L1 व्हिसा आहे किंवा आणखीन कुठले त्यांच्या नातेवाईकांसाठी असे जरा व्हिसाचे कोणकोणत्या कॅटेगरी आहेत आणि त्याचं काय साधारणतः रोल आहे ते जरा सांगू शकाल का? नक्कीच. H1 हा एक मेन व्हिसा मी जसं म्हटलं तसं भारतीयांसाठी असतो. त्याचा एक दुसरा टाईप आहे तो म्हणजे L1 व्हिसा. सो H1 आणि L1 मध्ये फरक असा आहे की L1 इज अ कंपनी ट्रान्सफर व्हिसा. तो आपल्याकडे जेव्हा एखादा कंपनीमध्ये म्हणजे समजा आपण इन्फोसिस, विप्रो, TCS अशा ज्या सर्व्हिसेस कंपन्या आहेत, त्यांच्याकडे जर एक तिथला एम्प्लॉई असेल आणि तो त्याचं स्किल त्यांना इकडे ट्रान्सफर करायचं असेल की ऑफिस ट्रान्सफर, म्हणजे ते बँगलोर ऑफिस मधून सॅन होजे ऑफिसमध्ये ऑफिस टू ऑफिस ट्रान्सफर इज L1 व्हिसा. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीज असतात, म्हणजे मी त्या सगळ्या लिगॅलिटी जाणार नाही, पण त्यात वेगवेगळ्या कॅटेगरीज असतात की तुम्ही टेक्निकल जर असाल तर तुम्ही कुठल्या कॅटेगरीत याल. जर तुम्ही मॅनेजरियल असाल, म्हणजे एखादा डिरेक्टर, संचालक जर तिकडे काम करत असेल, मार्केटिंग डायरेक्टर, आणि त्याला जर इथे आणून इथल्या ऑफिसच्या मार्केटिंग मध्ये कामाला करायचं असेल तर त्याला ऑफिस ट्रान्सफर व्हिसा म्हणतात.
भारतीय कंपन्या तो विजा पण मोठ्या प्रमाणात वापरतात. जसं मी म्हणलं, मी स्वतः त्या माध्यमातून अमेरिकेत आलो. दुसऱ्या प्रकारचा विजा असतो तो म्हणजे H2, ज्याला सीझनल म्हटलं जातं, की एखादा अकुशल पण सीझनल, ज्याला तुम्हाला 1 वर्षासाठी इथे आणायचं आहे आणि एका स्पेसिफिक असाइनमेंट वरती काम केल्यानंतर तो परत जाऊ शकतो. त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात, शेतमजूर आणि नॉन ऍग्रिकल्चरल. ऍग्रिकल्चर टाईप जो असतो त्यातले इमिग्रंट जे असतात ते टिपिकली मेक्सिको मधून म्हणजे साऊथ अमेरिकेतून अमेरिकेत येतात, काम करतात शेतीच्या ह्याच्यावरती आणि परत जातात. दुसरा एक टाईप असतो J1, जो जे टाईप मध्ये मेनली फॉर दी एक्सचेंज प्रोग्राम्स. म्हणजे अमेरिकेत जर बघितलं तर दरवर्षी साधारणतः 3 लाख लोक एक्सचेंज प्रोग्रामच्या अंतर्गत वेगवेगळ्या देशांमधून इथे येत असतात आणि मग दुसरीकडे जात असतात. स्टुडंट विजा असतो, F1 विजा, ज्याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती भारतीय आणि अनेक देशांमधले विद्यार्थी इथल्या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये शिकायला येतात आणि जेव्हा ते शिकून बाहेर पडतात तेव्हा ते त्यांच्या एका ऑप्शनल ट्रेनिंग प्रोग्राम वरती जाऊ शकतात काही काळाकरता, ज्याला OPT म्हणतात. हा जर सगळा त्यांचा म्हटलं तर आता, म्हणजे जर तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं तर डोनाल्ड ट्रम्पने आता जे या सगळ्या ह्याच्यात बंदी आणलेली आहे ती मेनली H1 आणि L1 या 2 विजांवरती आणली आणि त्याचा जो मुख्य इम्पॅक्ट आहे तो आता सगळा जो इंडियन प्रोफेशनल्स वरती होणार आहे. कारण या सगळ्याचा जो मास बेस आहे H1 आणि L1 वर येणार आहे, 80%, 70 ते 80% लोक हे भारतीय असल्यामुळे या सगळ्याचा इम्पॅक्ट हा येणाऱ्या भारतीयांवर होणार. पण मग हा त्यातल्या त्यात हा इम्पॅक्ट कोणावर सगळ्यात जास्त होणार आहे, की जे आता या वर्षी म्हणजे साधारणतः माझ्या अंदाजाप्रमाणे ऑक्टोबरमध्ये त्यांचं हे सुरू होतं, ऍप्लिकेशन प्रोसेस झालेली असते, ती अमेरिकेला जाणं सुरू होतं. तर किती वर्षांसाठी हा जेव्हा नवीन विजा मिळतो, म्हणजे एक्सटेन्शन नाही पण जेव्हा नवीन विजा मिळतो तेव्हा तो किती वर्षांसाठी असतो आणि या विजाने प्रभावित होणारे जे लोक आहेत त्याच्यात हे यावर्षी जे जाणार आहेत किंवा जे भारतात आत्ता आलेले आहेत सुट्टीसाठी किंवा COVID-19 मुळे आणि इथे अडकलेत, त्यांच्याशिवाय अमेरिकेत सध्या जे या विजावर आहेत अशापैकी कोणते लोक या ट्रम्प यांच्या निर्णयामुळे सगळ्यात जास्त प्रभावित होणार आहेत? आता सगळ्यात मोठा प्रभाव पडणारे तो म्हणजे जे लोक भारताच्या बाहेर आहेत, जे आतमध्ये आहेत, म्हणजे याच्यामध्ये त्यांची राजकीय हुशारी म्हणा किंवा कसंही असेल, त्यांचं कारण वेगवेगळी असू शकतील, पण आतमध्ये जे ऑलरेडी अमेरिकेत आहेत आणि त्यांच्याकडे व्हॅलिड विजा आहे अशा लोकांवरती या निर्णयाचा आता काहीही परिणाम होणार नाहीये. जे लोक आता अमेरिकेच्या बाहेर आहेत आणि कुठेतरी दुसऱ्या देशामध्ये आहेत आणि त्यांच्याकडे विजा त्यांच्या पासपोर्टवरती स्टॅम्प नाहीये, अशा सगळ्या लोकांवरती याचा इम्पॅक्ट होणार आहे. कारण यामुळे काय होईल आता, की ज्यांना यायचं आहे त्यांच्याकडे व्हॅलिड अप्रुव्हल होतं, म्हणून आता फक्त कॉन्सुलेटमध्ये जायचं, विजा घ्यायचा आणि अमेरिकेला यायचं, अशा तयारीत जे लोक होते त्यांना याचा सगळ्यात मोठा फटका बसलाय. दुसरा एक आहे ते म्हणजे रिन्युअल. कारण पहिल्यांदा जेव्हा तुम्हाला विजा मिळतो H1चा, तो 3 वर्षाचा असतो आणि 3 वर्षानंतर तुम्हाला परत एकदा ऍप्लिकेशन करून तो रिन्यू करून घ्यावा लागतो. गेल्या अनेक वर्षे रिन्युअल प्रोसेस अगदी साधी सोपी सरळ होती, की 3 वर्ष होत आले, रिन्युअलला करायचं, एक टर्म अजून रिन्यू करायची, ती अजून 3 वर्षाचा विजा मिळवायचा आणि तुम्ही शांतपणे परत 3 वर्ष अमेरिकेत राहू शकता. आता आता असं झालंय, की ज्यांचं रिन्युअलला गेलेलं नाहीये, आता त्यांचं रिन्युअल सुद्धा होणार नाही. म्हणजे जर ते साधारण पुढच्या 6 महिन्यात त्यांना रिन्युअलला ऍप्लिकेशन करता येणार नाही, विजा एक्सपायर झाला, तर त्यांना कंट्रीच्या बाहेर जायला लागेल. म्हणजे रिन्युअल युजली 3 वर्षाचं संपतं तेव्हा ते अमेरिकेतनंच रिन्युअल करू शकतात का त्यांना रिन्युअल करण्यासाठी भारतात यावं लागतं? ती प्रोसेस आतापर्यंत खूपच सरळ होती, की तुम्ही रिन्युअल इथे पण करू शकता किंवा भारताच्या बाहेरही करू शकता. आणि जेव्हा तुम्ही जर इथे केलेलं असेल आणि तुम्ही गेलात भारतात परत, काही व्हिजिटला गेलात किंवा काही कारणाकरता तिथे कोणाला काही कंपनीच्या कामानिमित्त, तर एम्बसीत जाऊन सरळ कॉन्सुलेटला जाऊन तुम्ही ती स्टॅम्प करून परत येऊ शकत होता. आता याच्या पुढे ती प्रोसेस जी ओव्हरऑल प्रोसेस आहे रिन्युअलची, ती पुढच्या 6 महिन्यांकरता कॅन्सल्ड आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही बाहेर असाल तर तुम्हाला आता परत, आणि तुमच्याकडे व्हॅलिड विजा स्टॅम्प नसेल तर तुम्हाला पुढचे 6 महिने म्हणजे तुम्ही अमेरिकेत जरी असाल आता आणि तुमचा विजा एक्सपायर होतोय आणि तुम्हाला तो रिन्यू करायचा आहे, पण तुम्हाला त्यामुळे 31 डिसेंबर पर्यंत विजा रिन्यू करून मिळणार नाही अमेरिकेत राहत असलात तरी, बरोबर?
त्याच्या बाबतीमध्ये थोडा ग्रे एरिया आहे की जे लोक ऑलरेडी आत आहेत आणि त्यांचं रिन्युअलला प्रोसेस जर गेलेली असेल तर ते करणार की नाही करणार या बाबतीत थोडा ग्रे एरिया आहे. कारण ग्रीन कार्डचे जे ऍप्लिकेशन्स आहेत त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी असं म्हणलंय की जे लोक ऑलरेडी आता बाहेर आहेत त्यांचं ग्रीन कार्ड आम्ही काउन्सिलर प्रोसेसिंगनी भारतातून किंवा दुसऱ्या देशातून करणार नाही, पण जे लोक आत आहेत त्यांचं ते करणार आहेत. त्याच्यामुळे तो थोडासा एक ग्रे एरिया आहे. पण म्हणजे आता राजकीय दृष्ट्या आपण याच्याकडे कशा पद्धतीने लोक बघतात मी येतो, कारण ट्रम्प जेवढा निवडून आले तेव्हा पुटिंग अमेरिका फर्स्ट किंवा अमेरिका फॉर अमेरिकन्स हा त्यांचं घोषवाक्य होतं. बरोबर. महाराष्ट्रातल्या लोकांसाठी तरी हे काही नवीन नाही, कारण आपल्याकडे 2 पक्ष आहेत, शिवसेना आणि मनसे, की जे भूमिपुत्रांच्या हक्कासाठी त्यांची स्थापना झाली आणि त्यांनी मराठी माणसाच्या नोकऱ्यांसाठी किंवा नोकऱ्यांमध्ये मराठी माणसांना प्रथम प्राधान्य मिळण्यासाठी त्यांनी आंदोलन करून हे राज्यव्यापी पक्ष झाले. आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा अमेरिकेतल्या लोकांमध्ये ती लोकप्रिय आहे का? म्हणजे ऑफकोर्स निवडणुका आहेत म्हणूनच ती केली गेली असावी, पण अमेरिकन लोक, ऑर्डिनरी अमेरिकन लोक त्याच्याकडे कशा पद्धतीने बघतात? या प्रश्नाचं उत्तर मला असं थोडं मागे जाऊन द्यावं लागेल की जेव्हा या सगळ्या विजाच्या प्रोग्राम्स मध्ये मुख्यतः भारतीयांच्या बाजूने जे बदल झाले ते ओबामा असताना साधारणतः 14-15च्या काळात झाले आणि ते सगळे साधारणतः या सगळ्या कम्युनिटीला फेवरेबल झाले. म्हणजे त्यापूर्वी असं होतं की जेव्हा H1 वरती समजा जर नवरा H1 वरती इकडे आला आणि त्याला जर डिपेंडंट फॅमिली असेल म्हणजे बायको पोरगा, तर ते लोक H4 विजावरती इकडे येऊ शकत होते. ते कंटिन्यू राहिलं आणि ओबामाच्या काळामध्ये त्यांनी H4 वरती आलेल्या लोकांना सुद्धा काम करायची परवानगी दिली. दॅट वॉज अ बिग थिंग फॉर इंडियन कम्युनिटी बिकॉज जे नवरा जर ऑफिसला गेला आणि जरी तुम्ही एक नवरा आणि बायको दोघे डॉक्टर असतील किंवा इंजिनियर असतील तरी एकच जण कामावर जाऊ शकतो ज्याच्याकडे व्हॅलिड विजा आहे, दुसरा जरी इलिजिबल असला तरी तो जाऊ शकत नाही. नंतरच्या काळामध्ये ओबामाने तो रूल आणल्यानंतर असं झालं की एक मोठा एक फ्लड गेट ओपन झाल्यासारखं की सगळे H4 जे विजावरती आलेले लोक होते त्यांना पण ती परवानगी मिळाली. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर या सगळ्या सिच्युएशन्स बद्दल लोकांनी प्रश्न उठवायला सुरुवात केली. म्हणजे तुम्ही जसं म्हणालात आता की नॅशनलिस्टिक सेंटिमेंट काइंड ऑफ अ थिंग की भूमिपुत्रांचा नाही, आणि तेव्हापासून मग H1 बरोबर आहे का त्याच्यात काही प्रश्नही होते की जे काही त्यांना उणीवा या सगळ्याच्यात सापडल्या होत्या, काही कंपन्यांनी केलेले मॅल प्रॅक्टिसेस असतील किंवा त्याच्याविषयी आवाज उठवायला सुरुवात झाली. आणि या सगळ्या प्रकारामध्ये नॅशनलिस्टिक सेंटिमेंट प्लस आणि आता कोविडच्या दृष्टीने जर बघितलं तर इथे मोठ्या प्रमाणावर मंदी आलेली आहे आणि येणार आहे असं एक भाकीत चालू आहे आणि आता लोकांचे जॉब्स गेलेले आहेत. अशा वेळेस जे सेंटिमेंटल इश्यू जो आहे या विषयातला की मी तुम्हाला प्रोटेक्ट करण्यासाठी मी काय करू शकतो, तर बघा मी बाहेरच्यांना बॅन करतोय, मी बाहेरच्या लोकांना येऊ देत नाहीये. त्याचा पॉलिटिकल इम्पॅक्ट जरी असला तरी मला वाटतं ऑन ग्राउंड जर स्किल लेबर या विषयात जर बघितलं तर ही लोक इथे अवेलेबल नाही आहेत त्या स्किलची, म्हणून हा स्किल गॅप तयार झाला आणि म्हणून ही सगळी लोक इकडे आलेली आहेत. त्यामुळे त्याचा पण म्हणजे मला तोच प्रश्न विचारायचा आहे की जो म्हणजे ही गोष्ट समजली की स्किल गॅप भरून काढण्यासाठी हे सुरू केलं गेलं, पण जे त्यातले जे नॅशनलिस्टिक लोक असतात त्यांचं म्हणणं असतं की आमच्याकडे स्किल लेबर आहे, तुम्हाला हे स्वस्त पडतं, कारण भारतातनं जरी तो इंजिनियर असला, MS केलेला तरुण असला तरी तो अमेरिकन माणसापेक्षा कमी पगार घेत असल्यामुळे त्यांना या विजावर आणलं जातं. आणि खास करून म्हणजे तुम्ही म्हणलात की जे त्यांच्या स्पाऊसना नोकरी करायची संधी दिली आणि त्याच्यामुळे त्यांचेही जनरली आपल्याकडे नवरा बायको उच्च शिक्षित दोघेही असण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे तर तो राग कितपत जस्टिफायबल आहे आणि कितपत, मला प्रामाणिक उत्तर द्या, कारण तुम्ही त्याच्याकडे एखाद्या बसण्याची शक्यता जास्त असू शकते. तो राग काही प्रमाणात खरा आहे, काही प्रमाणात पॉलिटिकल पोस्चरिंग मी म्हणेन त्याला. कारण त्याच्यात असं आहे की जर इन्कम पॅरिटी असा विषय बघितला तर हे सगळे जे स्किल्ड लेबर बाहेरून आलेलं आहे हे सगळं ट्रेंड स्किल उच्च शिक्षित लेबर आहे. त्यामुळे त्याचं ते लोअर इन्कम वरती आलेत असं होत नाही. म्हणजे ऍक्च्युली जर इथल्या भारतीय लोकांचं इन्कम जर बघितलं तर म्हणजे इथल्या सरासरी इन्कम पेक्षा त्यांचं सगळ्यात जास्त असतं. म्हणजे तो एक मोठ्या प्रमाणात तो एक राग ऍक्च्युली भारतीय कम्युनिटीवरती असतो की तुमच्यामुळे आमचं नुकसान झालं, रोजगार जातो. हा.
तो एक प्रकार आहे. पण हा प्रकार थोड्याफार प्रमाणात आहे की मोठ्या प्रमाणावर इथे लेबर आल्यामुळे इथला आमचा जॉब गेला किंवा आम्हाला आमची संधी तुम्ही हिरावून घेतली, अशा प्रकारचं सेंटिमेंट आहे. पण जर अगेन सेम थिंग राईट, की व्हॉल्यूम जर बघितला तर एवढ्या मोठ्या अमेरिकन सोसायटीत किंवा इंडस्ट्रीमध्ये हा जो IT सेक्टरमध्ये किंवा बायोटेक्नॉलॉजी किंवा हायटेक सेमीकंडक्टर स्पेसिफिक एरियाज आहेत जिथे या पद्धतीने भारतीय किंवा अन्य जगातली लोक आली. त्यामुळे 30 असं कोटी नाहीये लोकसंख्येच्या 30 हा, म्हणजे कोटी असं संख्येच्या नाहीये याच्यात की 1 लाख लोक आले तर काही फार फरक नाही पडत त्याचा. एक्झॅक्टली. आणि आणि परत तो स्किल गॅप भरणारा, म्हणजे ते जाऊन काही टॅको मध्ये किंवा मॅकडोनल्ड मध्ये काम करणारी लोक नाही आहेत किंवा तुमचे कुठल्याही प्रकारचे डे टू डे जॉब्स कुठेही गेलेले नाहीयेत. दिस इज मोर ऑफ अ स्किल गॅप अरेंजमेंट. त्याच्यामुळे अ, हे सगळं पॉलिटिकल पोस्चरिंग आहे. माझ्या मते त्याला मेसेज, जो वोटर आहे, कोर वोटर जो आहे, त्याला मेसेज देण्याचा प्रयत्न आहे की मी तुमचा जॉब जातोय आणि तुमचा तो प्रोटेक्ट करण्यासाठी मी बघा हे सगळे उपाय करतोय. त्यातनं ग्राउंडवर रियालिटीत खूप फरक पडेल असं नाहीये. आणि असं इथे असं म्हटलं जातं की साधारणतः नोव्हेंबरमध्ये हे सगळे इलेक्शन झाले की हा बॅन डिसेंबर पर्यंत आहे की त्यानंतर ते सगळं सुरळीत परत सुरू होईल. म्हणजे याच्या बाबत असं म्हटलं की ट्रम्प हा व्यापारी वृत्तीचा माणूस आहे आणि जसं तुम्ही मगाशी म्हटलं तसं हा व्हिसा बॅन करताना तसंही त्यांना माहितीये की यावर्षी काही विमान सेवा सुरू नसल्यामुळे ऑक्टोबर पर्यंत तसंही काही फार काही होऊ लोक शकतं. जाणार नाहीयेत आणि जे अमेरिकेत आहेत ते अमेरिकेत राहू शकणार आहेत. म्हणजे तसं त्याच्यामुळे फारसा फरक पडणार नाहीये. पण तो एक्झॅक्टली. आपल्या मतदारांना दाखवणार आहे की कशा प्रकारे मी तुमच्या बाजूने उभा आहे. बरोबर? ते अगदी खरं आहे. फक्त याचा सगळ्याचा परिणाम इथे जी इंडियन कम्युनिटी आहे त्या सगळ्याच्या सोशल आणि ओव्हरऑल मी म्हणेन की जॉब सिच्युएशन वरती होणार आहे. कारण यातनं एक मोठ्या प्रकारची अनसर्टॅनिटी तयार होते आणि या सगळ्या स्किल्ड लोकांना मेसेज गेलाय की आम्ही जसे नियम बदलू किंवा आम्ही एखाद दिवशी कुठलाही नियम बदलू आणि त्याप्रमाणे तुम्हाला करावं लागेल. त्यातून माझ्या मते सिच्युएशन थोडी आता वेगळ्या पद्धतीने तयार होऊ शकते. म्हणजे कॅनडा सारखा देश आहे की जो इथेच म्हणजे अमेरिकेच्या अगदी जवळ वरच्या साईडला 2-3 तासात तुम्ही कॅनडात जाऊ शकता आणि कॅनडाचे जे लेबर लॉज आहेत ते बऱ्यापैकी एम्प्लॉई फ्रेंडली Flexible. आहेत, फ्लेक्झिबल आहेत आणि त्यामुळे आता मोठ्या प्रमाणावरती लोक कॅनडा ऍज अ इमिग्रेशन ऑप्शन ऑप्ट करायला लागले. त्याच्यामुळे याच्यात कदाचित कॅनडाचा फायदा होईल. काही लोक, बऱ्यापैकी लोक जर्मनी आणि याच्या युरोप साईडला एज्युकेशनसाठी ऑप्शन्स बघायला लागले किंवा ऑस्ट्रेलियाकडे. त्यामुळे माझ्या मते यातनं जे नुकसान होणार आहे ते मोठ्या प्रमाणात अमेरिकन कंपन्या आणि अमेरिकन इनोव्हेशन या दोघांचं होणार. अमेरिकन कंपन्यांकडे येऊया. 2 प्रश्न आहेत माझे. त्यातला पहिला प्रश्न आहे की अमेरिकेत आज अशी परिस्थिती, अमेरिका हा इमिग्रंट्सचा देश आहे. म्हणजे प्रत्येक जण कधी ना कधी 4थ्या पिढीचा, Melting. 5व्या पिढीचा, 2ऱ्या पिढीचा इमिग्रंट आहे. या निर्णयाला तातडीने म्हणजे चे एक सुंदर पिचाई तसेच ऍपलचे टिम कुक यांनी तातडीने विरोध केलेला आहे. ट्विटर जॅक डोर्सीने याच्याबद्दल निषेध नोंदवलेला आहे. कारण यांचं सगळ्यांचं म्हणणं या सगळ्या कंपन्या म्हणजे गुगल असेल या सगळ्याच्या फाउंडर्स आहेत त्याच्यातले बऱ्यापैकी हे पहिल्या पिढीचे इमिग्रंट्सच आहेत आणि त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की असं करण्यामुळे 2 गोष्टींवर, एक म्हणजे अमेरिका तंत्रज्ञान क्षेत्रात मागे पडेल आणि दुसरी गोष्ट जसं तुम्ही म्हटलं की मेल्टिंग पॉटचा विषय आहे की अमेरिकेची डायव्हर्सिटी कमी होऊन त्याच्यामुळे जी नवीन नवीन नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान शोधायचा जो अमेरिकेचा त्याच्यावरचा जो दबदबा आहे त्यात अमेरिका कुठेतरी कमी पडेल. यात ही टीका तुम्हाला पटते का? ती टीका म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की ते ग्राउंड रियालिटी आहे, राईट. त्याला तुम्ही टाळू शकत नाही कारण इथे जे इनोव्हेशन चालतं, म्हणजे अगेन इट कम्स टू द फर्स्ट क्वेश्चन की हा स्किल गॅपमुळे हे सगळे भारतीय इकडे आलेत आणि त्यांना ते कुठल्या स्किल्सवरती काम करतात. म्हणजे आज जर आपण बघितलं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात असतील किंवा ब्लॉकचेनच्या क्षेत्रात किंवा IoTच्या क्षेत्रात, या सगळ्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जे काम चाललंय त्या सगळ्या कामांमध्ये भारतीयांनी सुरू केलेले स्टार्टअप्स आणि भारतीयांनी कॉन्ट्रीब्युशन गुगल, ऍपल, अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट या सगळ्या कंपन्यांमध्ये जे आहेत त्यातनं उभं राहिलंय. आता जर स्टार्टअप कम्युनिटीतनं तुम्ही तो एक जो ब्रेन आहे तो काढून घेतला काही काळाकरता आणि त्याच्या डोक्यात अनसर्टॅनिटी तयार केली की तुझ्या भविष्याचं आम्ही काही गॅरंटी देणार नाही, तर तो काय करेल? तो कुठेतरी संधी शोधेल. म्हणजे तो मुळात इथे आला तो संधी शोधण्यासाठी, कारण तुम्ही त्याला संधी देत होतात आणि ही सिस्टीम जी आहे ती त्याला फ्लरिश करायला मदत करत होती. आता याच्या पुढे जर ती सोय नसेल तो कुठेतरी संधी शोधेल आणि त्यातनं जे नुकसान होणार ते कोणाचं होणार? ते होणार अमेरिकेत. इथल्या कंपन्यांचं.
त्यातनं दुसरा एक प्रकार होऊ शकतो ते म्हणजे, आणि जो कदाचित भारताच्या बाजूने असेल, की मोठ्या प्रमाणावर लोक आउटसोर्सिंग करू शकतात, ऑफशोरिंग म्हणू शकतो मी. हम्म, म्हणजे हम्म. ऑलरेडी तो ट्रेंड गेल्या 2 महिन्यात कोविडमुळे आणि या सगळ्या याच्यामुळे आपण बघितलं की लोक सगळे घर बसून काम करतायत. जर हम्म. घर बसून काम करायचं असेल तर मग तुम्ही कुठे आहात या विषयाला काही बरोबर आहे. कुठल्याही प्रकारचा प्रायोरिटी नाही की तुम्ही अमेरिकेत बसलाय का मेक्सिकोत बसलाय का भारतात बसलाय. काम होत आहे आणि काम त्याच इफिशियन्सीने जर होत असेल तर मोठ्या प्रमाणावरती जर हे लोकांना लक्षात आलं की विजाचा प्रॉब्लेम पण आहे आणि घरबसल्या कुठल्या तरी भारतात बसूनही काम होत आहे, तर मोठ्या प्रमाणावर इथल्या कंपन्या ऑफशोरिंग सुरू करू शकतात. म्हणजे म्हणजे त्यातल्या एका भारतीयांच्या सेटला नुकसान होऊ शकतं, पण दुसऱ्या भारतीयांच्या दुसऱ्याला सेटला फायदा फायदा होऊ होऊ शकतो. शकतो. कारण जे भारतात राहून काम करू इच्छितात त्यांना कदाचित एक्झॅक्ट. आउटसोर्सिंगचा फायदा होऊ शकेल. पण आता मी म्हणजे शेवटच्या चरणाकडे येतो इंटरव्ह्यूच्या, की अमेरिकेत आता निवडणुका जेमतेम 8 नोव्हेंबरला आहेत. म्हणजे जर त्या झाल्या 8 नोव्हेंबरला तर अर्थात. बरोबर. पण या निवडणुकांसाठी वातावरण कशा प्रकारे तापलेलं आहे आणि त्याच्यात पुन्हा कोविड-19 हाताळण्यात ट्रम्प यांच्या यशाचा अपयशाचा हा मुद्दा भारी पडणार का? दुसरा मुद्दा म्हणजे खास करून हे सगळे जो आयडेंटिटीचा विषय आहे, म्हणजे अस्मितेचा बरोबर. विषय आहे, त्या विषयावर या निवडणुका लढल्या जाणार. काय वाटतं? खूप ट्रिकी प्रश्न आहे हा. कारण तसं बघायला गेलं तर इथे आपल्यासारखं राजकीय म्हणजे जरी इलेक्शन 2-3 महिन्यांवरती 4 महिन्यांवर असल्या तरी आपल्यासारखं राजकीय वातावरण तापणे वगैरे फार विषय नसतो. कारण लोकांच्या दैनंदिन व्यवहारामध्ये किंवा दैनंदिन आयुष्यामध्ये राजकारणाचा काहीही संबंध येत नाही. म्हणजे इथल्या जरी न्यूजपेपरच्या हेडलाईन किंवा न्यूज टीव्हीवरच्या तुम्ही पाहिल्या किंवा रोजच्याला रस्त्यावर बघितलं तर कुठल्याही प्रकारे इथे इलेक्शन आहेत अशी जाणीव कोणाला येऊ शकत नाही. त्यामुळे ही राजकारण तापणे हा शब्द तसा इथे फारसा हे होत नाही. पण काय होईल याची उत्सुकता सगळ्यांना आहे. डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकन्स मध्ये नेहमीप्रमाणे आता जो बायडन आणि ट्रम्प या विषयात काय होईल ते. माझ्या मते हे सगळे जे विषय आहेत म्हणजे जॉर्ज फ्लॉइडचा विषय असेल किंवा असे सगळे विषय आहेत, हे सगळे दोन्ही बाजूनी जाणून बुजून तापवण्यात येत आहेत किंवा बऱ्यापैकी त्याला महत्व देण्यात येत आहे. त्यामुळे पोलरायझेशनचा इफेक्ट आहे, जॉब्सची रिलेटेड इफेक्ट आहे आणि मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे मंदी, की आता हे जे सगळं कोविडचा इफेक्ट उद्योगांवरती होणार. कारण जरी आयटी उद्योगांवरती त्यातल्या त्यात कमी इफेक्ट असला तरी बाकी सगळे जे उद्योग आहेत म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा स्टोअर्स असतील किंवा हे असेल त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावर सप्लाय चेन इम्पॅक्ट आहे. प्लस अमेरिकेमध्ये चायनातनं जो इम्पोर्ट येतो त्या सगळ्याचा त्यांचं बायोलॅटरल रिलेशनशिप्स आणि त्याच्यामुळे आर्थिक पद्धत कशी आर्थिक व्यवस्था कशी परत वळावर येते या सगळ्या याच्यावरती इलेक्शनचं भवितव्य राहील असं सगळ्यांना वाटतं. 2 शेवटचे प्रश्न. पहिला प्रश्न म्हणजे डेमोक्रॅटिक पक्षाचे म्हणजे जो बायडन जर सत्तेवर आले, कारण जसं तू म्हणालास की बराक ओबामा असताना यातल्या बऱ्याच गोष्टी सुरू झाल्या. पण बरोबर. आजचा जो डेमोक्रॅटिक पक्ष आहे तो जास्त प्रो पुअर म्हणजे त्यातल्या बरोबर. म्हणजे कारण जरी अमेरिका इमिग्रंटचा देश असला तरी भारतीय त्याच्यात सगळ्यात श्रीमंत म्हणजे अगदी ज्यू लोकांपेक्षा पर कॅपिटा इन्कम मध्ये भारतीय Exactly. श्रीमंत असल्याचं म्हटलं जातं. आणि डेमोक्रॅटिक पक्ष आता अशा इमिग्रंट्सच्या थोडंसं कच्छपी लागलाय की त्यांच्या बाजूने उभा आहे की जो खास करून गरीब आहे, जो बरोबर. अल्पशिक्षित आहे आणि यामुळे डेमोक्रॅटिक पक्ष भारतीयांच्या बाजूची भूमिका घेईल का? आता तरी त्यांच्यामध्ये 2 गट आहेत. कुठल्याही प्रकारचं क्लिअर स्टेटमेंट किंवा एका बाजूने कुठल्याही प्रकारचे व्ह्यू आलेले नाहीयेत. आता तरी जे स्टेटमेंट म्हणजे आपण ज्याला कुंपणावरची भूमिका म्हणू, की त्यांनी इव्हन व्हिसाच्या या सगळ्या प्रॉब्लेम्समध्ये त्यांचं जे स्टेटमेंट आहे ते ट्रम्पच्या विरोधात आहे, पण म्हणून ते भारतीयांच्या किंवा H1च्या बाजूने असं नाही. त्यांचं म्हणणं आहे की हे सगळे व्हिसा रिफॉर्म्स व्हायला पाहिजेत, माल प्रॅक्टिसेस बंद व्हायला पाहिजेत, कारण गरीब लोकांना न्याय मिळायला पाहिजे वगैरे अशा टाईपमध्ये. पण म्हणून हे झालं हे सगळं जे केलं ते योग्य केलं का तर नाही. म्हणजे तशी भूमिका म्हणता येईल कुंपणावरची आहे. त्यामुळे याच्या पुढे हे सगळे अशाच पद्धतीने जोपर्यंत इलेक्शन्स होत नाही तोपर्यंत सगळेच कुंपणावरची भूमिका घेतील असं आहे. शेवटचा प्रश्न. भारतासाठी हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. काल भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत प्रेस स्टेटमेंट इश्यू केलंय. त्याच्यात अर्थात त्यांनी ट्रम्प यांचा निषेध नाही केलाय, पण हा विषय कसा महत्वाचा आहे आणि खास करून म्हणजे एक आपल्याकडे असं दिसून आलं की डोनाल्ड ट्रम्प भारतात आले आणि तेव्हा एक त्यांचं ज्या प्रकारे स्वागत झालं
किंवा एक भारतातल्या राष्ट्रवादी विचारांच्या लोकांमध्ये एक अशा प्रकारचं चित्र निर्माण केलं जातं की डोनाल्ड ट्रम्प हे भारताचे मित्र आहेत. हे बरोबर. इन बिटवीन खरं तर आपल्याला बाजू घेता कामा नये डेमोक्रॅट रिपब्लिकनमध्ये. पण तरी त्यातले आणि खास करून जेव्हा जेव्हा चीन विरुद्ध आपला तणाव चालू आहे आणि अमेरिकेकडनं आपल्याला मदतीची अपेक्षा आहे, तर मदत करण्याच्या ऐवजी डोनाल्ड ट्रम्पनी उलटच भारतीयांच्या हिताविरुद्ध निर्णय घेतलाय का? का या दोन गोष्टींचा काही संबंध नाही? म्हणजे ट्रम्प यांची चीनबद्दलची भूमिका आणि H1B बद्दलची भूमिका कसं बघता? मला वाटतं हे पूर्णपणे दोन आर्थिक, राजकीय आणि आत्ताचं इथलं राजकारण हे कम्प्लिटली दोन वेगळे विषय आहेत. कारण यातनं जे इम्पॅक्ट होणाऱ्यांची संख्या जर आपण बघितली ओव्हरऑल म्हणजे भारतीय आणि हे सगळे असतील, जरी अस्वस्थता कारण हा क्रीम लेअर असल्यामुळे त्याचा म्हणजे एक मीडियात असणारं अटेन्शन जरी जास्त असलं तरी जास्त आहे. प्रत्यक्ष ग्राउंडवरची जी संख्या आहे त्यांच्यावरती तो इम्पॅक्ट होणार आहे. इम्पॅक्ट वाईट होणार आहे, नो डाऊट अबाउट दॅट पार्ट, पण संख्या खूप कमी आहे. दुसरं असं आहे की त्याचा आणि बायलॅटरल रिलेशनशिपचा किंवा चायनाबद्दल चाललेल्या याचा माझ्या मते काही संबंध नाही. त्यात ते वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे. हा एका छोट्या यांचा आणि प्रत्येक कंट्रीला ते त्यांचं असं असतं की आम्ही आमच्या कंट्रीला प्रोटेक्शन, आमच्या लोकांचं प्रोटेक्शन म्हणून आमची भूमिका अशी आहे. तुम्ही काय कराल? आणि कदाचित भारताची भूमिका अशाच पद्धतीची असू शकते की आम्ही भूमिपुत्रांना न्याय देणार. त्यामुळे मला नाही वाटत त्यात काही आर्ग्युमेंट होऊ शकतं. पण हे दोन कम्प्लिटली वेगळे विषय आहेत आणि हे टेम्पररी आहेत. म्हणजे मला वाटतं कदाचित भारतीय राजकीय व्यवस्थेला हे माहिती आहे की हे टेम्पररी आहे. इलेक्शन्स नंतर हा सगळा प्रॉब्लेम सुटणार आहे आणि यांना पण आहे. सो दोन्ही बाजूनी ते पोस्चरिंग करून कदाचित दोन इशारे देऊन सुटू शकतो. म्हणजे तू तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं मी करतो, असं रडल्यासारखं 2-3 महिने करून डिसेंबर नंतर किंवा ट्रम्प समजा निवडून आले तर पुन्हा बरोबर. जो अजेंडा आहे मैत्रीचा तो कायम राहील. तो काय नाही. अ, आणि तर कोविडच्या सिच्युएशनमुळे त्या दोघांनाही ती अपॉर्च्युनिटी आहे. कारण असाही ट्रॅव्हल्स बंद आहे. म्हणजे अगदी तुम्हाला व्हिसा दिला तरी तुम्ही इथे येऊ शकत नाही हे लोकांना माहिती आहे. हो. त्यामुळे त्याचं आणि याचा फार काही मला नाही वाटत रिलेशनशिप. त्यामुळे त्याच्याकडे त्या परिप्रेक्ष्यातनं बघायला पाहिजे. त्याच्याहून फार मोठं करून त्याला उपयोग नाही. नाही. धन्यवाद प्रशांत, आपण वेळ दिलात आणि एक वेगळ्या विषयावरची चर्चा आपण केली. मला असं वाटतं लोकांना अशा चर्चा ऐकण्यात इंटरेस्ट आहे. भविष्यातही अशा प्रकारच्या चर्चा, संवाद आपण चालू ठेवूया आणि अमेरिकेत काय घडतंय आणि त्याचा भारतावर कशा प्रकारे परिणाम होतोय, याची एक साधारणतः मांडणी करायचा प्रयत्न करूया. पुन्हा एकदा चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया. तोपर्यंत पाहत राहा MH48. धन्यवाद.